नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया ॲप बंदी विरोधात लाखो तरुण सोमवारी रस्त्यावर उतरले। या आंदोलकांनी सरकार विरोधात निदर्शनं केली, मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्याच आंदोलनाचे पडसाद दुसऱ्या दिवशी सुद्धा बघायला मिळाले। आंदोलकांनी नेपाळमधल्या महत्त्वाच्या इमारती, मंत्र्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य केलं। थेट सुप्रीम कोर्टात शिरत जाळपोळ करण्यात आली। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्र्यांची घरं जाळण्यात आली आहेत। तर आतापर्यंत या हिंसक आंदोलनात 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार हे आता अटळ आहे। नेपाळच्या पंतप्रधानांसह आतापर्यंत 11 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। नेपाळमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक निदर्शकांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सगळ्यांनीच राजीनामे दिले। नेपाळमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। काल रात्री रवी लामिछाने, बालेन शाह आणि लष्कर प्रमुखांची बैठक पार पडली। सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याच्या हालचाली आता सुरू आहेत। सुशीला कार्की नेपाळच्या सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या। ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन शाह यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सर्वात आघाडीवर आहे। 35 वर्षांचे बालेन शाह नेपाळी रॅपर, म्युझिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत। एक तरुण चेहरा म्हणून बालेन शाह यांच्याकडे पाहिलं जात आहे। बालेन शाह यांनी तरुणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। लष्करानं सूत्र हाती घेतल्यानंतर बालेन शाह यांच्याकडे अंतरिम पंतप्रधानपद दिलं जाण्याची शक्यता आहे। तर लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवं सरकार बनवणार असल्याची माहिती बालेन शाह यांनी दिली। या संदर्भात रवी लामिछाने आणि बालेन शाह यांच्यात नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। तर ज्यांच्या नावाची आता पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू आहे ते बालेन शाह कोण आहेत आपण बघूया। नेपाळी रॅपर, संगीतकार, काठमांडूचे विद्यमान महापौर अशी त्यांची ओळख आहे। नेपाळच्या राजकारणामधील तरुण चेहरा आहे। नेपाळच्या अवघ्या 35व्या वर्षी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ते सध्या आघाडीवर आहेत। पहिले राजकारणी ज्यांनी जेनझी आंदोलनाला पाठिंबा दिला असे बालेन शाह। एकीकडे नेत्यांची घरं जाळत असताना बालेन शाह यांच्या नावानं आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। लष्करानं ताबा घेतल्यावरती बालेन शाहांकडे अंतरिम पंतप्रधानपद जाऊ शकतं। आंदोलन जेनझी म्हणजे तरुणांनी हाती घेतलं। तरुण पंतप्रधानांची त्याचमुळे आता चर्चा होतीये। 2022 मध्ये अपक्ष लढलेले बालेन शाह हे काठमांडूचे महापौर झाले। सोशल मीडिया आणि तरुणांच्या माध्यमातून शाहांनी 2 महत्त्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला। नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे। आंदोलनानंतर नेपाळमधील मंत्र्यांनी देशातून पळ काढला, तसंच पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला। त्यामुळे आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे। दरम्यान राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सेनेच्या हेलिकॉप्टरनं अज्ञातस्थळी ते रवाना झाले। ओली शर्मा नेपाळ सोडून दुबईत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय। कालच्या प्रकारानंतर माफी मागत रामनाथ अधिकारी यांनी राजीनामा दिला। यासोबतच नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिलाय। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं। अशातच आंदोलकांनी नक्खू जेल बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। आंदोलकांच्या मागणीनंतर उपपंतप्रधान रवी लामिछानेंची जेलमधून सुटका करण्यात आली आहे। रवी लामिछाने हे विरोधी पक्षातील मोठे नेते असून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप करत पंतप्रधान केपी शर्मा ओली सरकारनं त्यांना जेलमध्ये टाकलं होतं।